सध्या हे जी युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा किती वाटा आहे ह्याच्यामध्ये? आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरी म्हटलं तरी तो इंटेलिजन्स हा शब्द कितपत बरोबर आहे हा मला थोडासा अजून शंका आहे, कारण अजून त्या लेवलला पोहोचलेलं नाही होत आपण. मला नक्की खात्री आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये जे आपण बुद्धीने आपल्या डिसिजन घेऊ शकतो त्या लेवलचं जर आणायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेटा आपल्याला गोळा करायला पाहिजे. आणि जे आता या सगळ्या डिफेन्स सिस्टीम्स करताय ते प्रत्येक ट्रॅजेक्टरी किंवा त्यांच्या प्रत्येक मुवमेंट, त्यांची हालचाल, त्यांच्या कॅपॅबिलिटी, जे काय पब्लिक डोमेनमध्ये येत आहे, जे पब्लिक डोमेनमध्ये नाही येते ते आपल्या रॉसारखे जे एजंट्स असतात, ड्युएल एजंट्स म्हणतात, त्यांच्याकडनं जो डेटा येतोय. पण हा एवढा प्रचंड डेटा आहे की तो डेटा ज्यावेळेला आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये घालू आणि त्याच्यावरती व्हेरियस सिनारिओज क्रिएट करू की आज जर मी असं केलं तर त्यांना काय ऑप्शन्स आहेत. म्हणजे आपण असं म्हणतो की गो इन टू द अदर शू अँड देन यू विल रिअलाइज की काय होत आहे ते. तर मी ज्यावेळेला आज इराणवरती अटॅक करतोय त्यावेळेला इराणियन लोक आज कुठल्या क्षमतेला पोहोचलेले आहेत, त्यांना त्यांची स्वतःची लिमिटेशन समजलेली आहेत का, किंवा त्यांच्याकडे जे काय सुपेरियरिटी नॉलेज आहे की जे कदाचित बाहेरच्या देशांपर्यंत पोहोचलेलं नाहीये, असं त्यांच्याकडे काय इंटेलिजन्स आहे आणि त्या इंटेलिजन्सवरती ते काय रिटॅलिएट करू शकतात. तुम्हाला व्हेरियस सिनारिओज क्रिएट करायला पाहिजेत आणि असे 1-2 नाही, असे हजारो सिनारिओज आपल्याला तयार करायला पाहिजे. आणि ते सिनारिओ जर झाले तर प्रत्येक सिनारिओला आपलं रिटॅलिएशन किंवा आपलं रिव्हर्स अटॅक काय असू शकेल हे त्याच्यावरती सोल्युशन्स तुम्हाला लिहायला पाहिजे. आणि ही सोल्युशन्स ज्यावेळेला तुमची तयार होतील आणि नंतर ती आपण प्रूव्ह करायला पाहिजे, ट्राय करायला पाहिजे.